नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। राज्यात अतिदुर्गम जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली नंतर नंदुरबारची ओळख आहे। नंदुरबार जिल्ह्यात आरोग्याच्या मोठ्या प्रमाणावर समस्या निर्माण होत आहेत। त्या दूर व्हाव्यात याकरता प्रशासनाकडून दुर्गम भागात रस्त्यांअभावी प्राथमिक आरोग्य केंद्रांपर्यंत औषधी पोहोचवण्यासाठी मोठी मशागत करावी लागत होती। रुग्णांवर वेळेवर उपचार व्हावे या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून ड्रोनद्वारे प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा उपकेंद्रांपर्यंत फक्त 15 मिनिटात औषधी पोहोचवल्या जातील असा प्रयोग यशस्वी करण्यात आलाय। यामुळे दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्याबाबत येणाऱ्या समस्या काही प्रमाणात कमी होतील, म्हणून हा राज्यातील दुसरा यशस्वी प्रयोग राबवण्यात आलाय। नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्यात अनेक समस्या आहेत। अतिदुर्गम भाग असल्यामुळे अनेक पाड्यांपर्यंत पोहोचण्यासाठी रस्ता नाही, तर नदी ओलांडण्यासाठी पूल नाही। यामुळे आरोग्य सेवा पोहोचवणे मोठे जिकरीचे झाले होते। यामुळे आरोग्य विभागासमोर नेहमीच मोठे आव्हान राहिले आहे। बिलगाव आरोग्य केंद्र असो की सावऱ्या दिगर यांसारख्या गावांमध्ये जाण्यासाठी ग्रामस्थांना मोठ्या समस्या निर्माण होत होत्या। नदीतून होडी किंवा बार्जद्वारे प्रवास करावा लागतो। आरोग्य कर्मचाऱ्यांना तर अनेकदा 20 किलोमीटरहून अधिक पायपीट करून रुग्णांपर्यंत पोहोचून त्यांना लस आणि औषधं उपलब्ध करून दिली जात होते। यासाठी सुमारे 4 तासांपर्यंतहून अधिक वेळ लागत होता। यामुळे लसींच्या योग्य तापमानावर परिणाम होऊन त्या खराब होण्याची भीती असायची। या समस्येवर उपाय म्हणून जिल्हा प्रशासन आणि मुंबई IITने एक महत्त्वाकांक्षी प्रयोग हाती घेतला। तो म्हणजे ड्रोनद्वारे मेडिसिन आणि लसींचा पुरवठा करून आरोग्य सेवकांपर्यंत ते पोहोचवले जाणार आहे। फक्त 15 मिनिटात 2 किलो औषधं पोहोचतील आरोग्य उपकेंद्रांपर्यंत। जिल्ह्यातील अतिदुर्गम असलेल्या अक्राणी तालुक्यातील बिलगाव आरोग्य केंद्रांतून सावऱ्या दिगर येथे केवळ 15 मिनिटात 2 किलो वजनाचा औषधी साठा यशस्वीरित्या पोहोचवण्यात आलाय। हे ड्रोनचे लोकेशन बिलगाव येथूनच मॉनिटर करण्यात येत होते। सातपुड्यातील सुमारे 120 गावांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवणे हे मोठे आव्हान होते। रस्ते नसल्यामुळे अनेक अडचणी येत होत्या, पण आता ड्रोनमुळे या सर्व अडचणी दूर होतील आणि दुर्गम भागातील नागरिकांना वेळेवर आरोग्य सेवा मिळू शकेल। या यशस्वी चाचणीनंतर आता सातपुड्यातील दुर्गम भागात ड्रोनद्वारे नियमितपणे औषधं आणि लसींचा पुरवठा केला जाणार आहे। येत्या काळात अक्कलकुवा आणि अक्राणी तालुक्यांमध्ये हेलिपॅड प्रमाणे ड्रोनद्वारे उड्डाण घेणारे आणि उतरवणारे पिकअप पॉइंट्स तयार केले जाणार आहेत। या ड्रोनमुळे केवळ वेळेचीच बचत होणार नाही, तर मोबाईल नेटवर्कच्या समस्येमुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना करावा लागणारा 20 किलोमीटरचा प्रवासही थांबणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे लस खराब होण्याची भीती राहणार नाही। या प्रकल्पाला मुख्य उद्देश म्हणजे अतिदुर्गम भागातील नागरिकांपर्यंत औषधं पोहोचवणे हा आहे। यात दूरपर्यंत औषधं पोहोचवण्याबरोबर अमृत आहार पोहोचवणे सोपे होणार आहे, जेणेकरून रस्ते बंद झालेल्या भागात औषध पोहोचवणे सोपे होईल, असे जिल्हाधिकारी मिताली शेट्टी यांनी सांगितले। IIT टीम मुंबई यांनी महाराष्ट्र शासनाच्या मदतीने हा ड्रोन निर्मित केला असून हा ड्रोन डिलिव्हरी ड्रोन म्हणून बनवला आहे। याची क्षमता सुमारे 2 किलो आहे। सदर ड्रोनला मोबाईलद्वारे कंट्रोल केले जाऊ शकते। मोबाईल नेटवर्कचे जाळे पसरल्यामुळे ड्रोन कॅमेरा आरामात पोहोचू शकतो। यात कॅमेरा देखील आहे। त्या कॅमेऱ्याद्वारे कुठल्या दिशेने जावे हे देखील ऑपरेटर्सच्या निदर्शनास येणार आहे। याची पहिली चाचणी यशस्वी करण्यात आली आहे, त्यामुळे येथील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे, असे मत IIT मुंबई येथील आयुषी राजगोर यांनी व्यक्त केलंय।